नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर पहिली मोठी बातमी बघा, राज्यातील तळीरामासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। यंदा होळीच्या दिवशी दारूचे दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। म्हणजेच ही दारूचे दुकाने इतर वेळेपेक्षा 1.5 तास उशिरापर्यंत सुरू असतील। याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत। त्यामुळे होळीच्या रात्री तळीराम फुल धिंगाणा घालताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्रात ठाकरे नावाशिवाय मत मिळत नाहीत असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली। नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली। याच भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला। त्यानंतर बघा, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्यात दिल्लीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीत मनसे भाजप युतीवर चर्चा झाली आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी या दोन्ही पक्षात युतीची घोषणा होऊ शकते। हे युती झाल्यास महाराष्ट्रातील राजकारण बदलू शकते। भाजप मनसे एकत्र आल्यास विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला वेगळे राजकीय डावपेच आखावे लागू शकतात। यावरच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रात महायुती कमजोर झाल्याचा दावा त्यांनी केला। त्यानंतरची बातमी बघा, बारामतीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। शेतीला पाणी नाही, मग कशाला विकास केला, असा टोला शिवतारेंनी अजित पवारांना लगावला। मी उभा नाही राहिलो तरी अजित पवार गटाचा पराभव होणार असल्याचे ते म्हणाले। जनतेच्या हितासाठी आणि राजकीय अपवृत्ती संपवण्यासाठी मी दंड ठोपाटले असल्याचे शिवतारेंनी सांगितले। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील हे द्वंद्व किती टोकाला जाणार हे येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे। त्यानंतर बघा, मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच वेळी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये संरक्षण करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते। ते संरक्षण करत असताना अनेक अडचणींना तोंड देत प्रांगणकांनी यशस्वीपणे आपले कर्तव्य पार पाडले। या मानधन देण्यात येईल याबाबतची कल्पना प्रशिक्षण सत्रामध्ये देण्यात आली होती। मात्र संरक्षण होऊन जवळजवळ 2 महिने होत आले आहेत, मात्र कोणतेही मानधन प्रांगणांना प्राप्त झालेले नाही। त्यामुळे या प्रश्नामध्ये तातडीने लक्ष घालून त्यांचे मानधन त्वरित मिळावे अशी मागणी राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी केली आहे। त्यानंतर बघा, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे। भाजपबरोबर राहिलेत त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकू नये असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे। वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याला पाठिंबा देणार असल्याचे राऊतांच्या वक्तव्यावरून प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केला आहे। त्यानंतर बघा, वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांना कायमची सुटका मिळणार आहे। एप्रिलपासून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने महावितरणचे संरक्षण देखील पूर्ण झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील सूचना दिल्या असून ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे। स्मार्ट मीटर बसवल्यावर ग्राहकांना मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे। त्यानंतरची बातमी बघा, आमच्या हातात ईडी सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे। फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले आहे।